नमस्कार मंडळी, उकळत्या पाण्यात मिरची टाकून तर पहा, किंवा आपण उकळत्या पाण्यात ही पोपटी मिरची टाकून कुठली रेसिपी बनवते ना, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुम्हाला 5 मिनिटात चटपटीत आणि जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला ना, तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे पाणी उकळायला ठेवलं. छान अशी पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला ही पोपटी मिरची टाकून घ्यायची आहे. आता यापासून तुम्ही कधी विचारही केला नसेल असा मी पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि जेणेकरून तुम्ही एकदा जर हा पदार्थ बनवला ना, तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेला बनवाल. तसा तुम्ही एकदा बनवून 4-5 दिवस खाऊ शकता. तर मस्त असा झटपट होणारा आणि जेवणाची लज्जत वाढवणारा हा पदार्थ आपण तयार करतोय. त्यासाठी उकळत्या पाण्यात ही पोपटी मिरची व 3 लिंब टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला हे पाण्यामध्ये छान असे म्हणजे मिरची जी आहे ना, ती थोडीशी हलकी असते वजनाला, त्यामुळे ना ती पाण्यावरती तरंगते. त्यामुळे ना मिरची आपल्याला थोडीशी दाबून त्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. तर पाणी ना अशा पाण्यावरती मिरच्या तरंगतात, त्यामुळे ना थोड्याशा उलटण्याने किंवा कशा झाऱ्या वगैरे कशाने तुम्हाला त्या पाण्यामध्ये दाबून घ्यायच्या आहे व त्या शिजवून घ्यायच्या आहे. लिंबू तसं तर जड असतं, त्यामुळे लिंबू तळाशी जाऊन बसतं आणि छान शिजल्यासुद्धा जातं. पण मिरची ना शक्यतो पाण्यावरतीच तरंगते, त्यामुळे तिला सतत आपल्याला पाण्यामध्ये टाकत राहायचं आहे. तर इथे ना आपलं छान लिंबू शिजल्या गेलेलं आहे. खूप तुम्हाला लिंबू शिजवायचं नाही किंवा खूप मिरचीसुद्धा शिजवून घ्यायची नाही. मिनिट म्हटलं तर 5 मिनिटे फक्त आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मिरची व लिंबू आपल्याला पाण्यामधून वेगळं करून घ्यायचं आहे. आता इथे ना लिंबू व मिरची मी पाण्यामधून काढून घेतलं. पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला चटका लागणार नाही. तर इथे ना लिंबू मिरची सगळं असं मस्त थंड झालेलं आहे, म्हणजे करायसाठी ठेवलेलं आहे. आता त्यानंतर आपण हे कट करून घेऊया. तर आता ना यामधल्या मिरच्या थोड्याशा वेगळ्या काढून घ्यायच्या आहे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे. तर पहा इथे ना मिरचीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहे. तर पहा अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची कट करून घ्यायची आहे. तुम्ही ना साईजमध्ये मोठी किंवा छोटी आणखीन मिरची कट करू शकता, पण एवढी सफिशियंट आहे. त्यामुळे ना अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची कट करून घ्यायची आहे. मिरची कट करून झालेली आहे. आता तुम्हाला एक लिंबूसुद्धा कशा पद्धतीने कट करायचं ते दाखवते. तर सर्वात पहिले आपल्याला लिंबू आडवं चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर ना याच्या अशा पद्धतीने 8 फोडी आपण एका लिंबाच्या करून घेणार आहोत. आता इथे ना अशा प्रकारे ही फोड करून घेतली. त्यानंतर आपल्याला यामध्ये असणारा जो ज्यूस आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. तर हा ज्यूस वाया न जाण्यासाठी ना तो एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा. त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग सरबत करण्यासाठी किंवा तांब्या पितळेची भांडी घासण्यासाठी सुद्धा यामध्ये लिंबाच्या निघलेल्या रसाचा उपयोग करू शकता. त्याचसोबत त्यामध्ये निघलेल्या बिया सुद्धा आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहे. याच पद्धतीने आपल्याला मिरच्या व लिंबू कट करून त्यामधला रस काढून घ्यायचा आहे. तर ना सेमच पद्धतीने लिंबू व मिरची आपण येथे कट करून घेतली. तसंच लिंबामधला हलक्या हाताने रस काढून घेतलेला आहे. लिंबू शिजवल्यामुळे वरची जी साल आहे ना, तर ती थोडीशी सॉफ्ट पडते आणि त्यामुळे आपला हा पुढचा पदार्थ बनवायला सोपा जातो. चला आता पुढे काय करायचं ते पाहूया. त्यासाठी कढई इथे गॅसवरती ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. आता इथे तेल घालून घेतलं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये जे लिंबू आणि मिरची आहे ती घालून घ्यायची आहे. इथे ना तुम्हाला सुरुवातीला कुठलाही मसाला या तेलामध्ये वापरायचा नाही. वरून हळद घालायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं. तर आता हा चटपटीत आणि लोणचाचा पदार्थ आहे, त्यामुळे मीठ ना थोडंसं जास्त घालायचं आहे. त्यामुळे मीठ घालून घेतलं, हळद घालून घेतली व लिंबू मिरची आपण आता एकत्रित या तेलावरती परतून घेणार आहोत. तुम्ही ना अगदी हे लिंबू मिरचीचं लोणचं चटपटीत आणि इन्स्टंट होणारं एकदा नक्की बनवून पहा. बऱ्याच वेळेला काय होतं, 6 महिन्यानंतर आपल्या घरामधली वेगवेगळ्या प्रकारची लोणचं संपल्या जातात, किंवा तसंच कैरीचं लोणचं जास्त करून आपण घालतो आणि ते ह्या टायमिंगला संपतं किंवा खराब झालेलं असतं. अशा वेळेला तुम्ही हे लिंबू मिरचीचं इन्स्टंट लोणचं नक्की बनवू शकता. तर नावी इथे व्यवस्थित असे हे परतवून घेतलेलं आहे. आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवून 2-2 मिनिटांनी चेक करून हे लोणचं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर पहा, ताटामध्ये पाणी वगैरे ठेवू नका, जेणेकरून खाली जर पाणी सुटलं तर पदार्थ लवकर खराब होऊ शकतो. कमीत कमी हा पदार्थ 5-7 दिवसासाठी टिकेल अशा पद्धतीचा हा पदार्थ आहे. यासोबत आपण लिंबू शिजवतो ना, त्यामुळे मिरची सुद्धा लवकर खराब होत नाही.
तसंच यामध्ये ना आपण लसूण वगैरे काही घालणार नाहीत, कारण लसणामुळे सुद्धा ना पदार्थ पटकन खराब होतात. त्यामुळे ना लसूण आपण इथे स्किप केलेला आहे. तसं तर लसूण थोडासा तेलामध्ये चांगला परतवला तर लसणातला सुद्धा पदार्थ जास्त दिवस टिकतो. पण इथे लिंबू मिरचीचं मिक्स लोणचं आहे, त्यामुळे ना लसूण स्किप केलाय. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता. आता इथे पहा 2 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा हे परतवून घेतलं, मिक्स करून घेतलं. आता थोडंसं आपल्याला हे कढईमध्ये ना असं पसरवून घ्यायचं आहे. दिसायला आकर्षक आणि सुरेख, अगदी ना पाहता क्षणी तोंडाला पाणी येते इतकं सुंदर हे लोणचं तयार होतं. आता सगळं शेवटून ना मी इथे लाल कश्मीरी मिरची पावडर घालत आहे. यामुळे ना ह्या लिंबू मिरचीच्या लोणचाला एक आकर्षक आणि मस्त चकाकी येते. त्यासाठीच ना आपण इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. तेही कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली, जेणेकरून ना या लोणचाला छान असा कलर येईल. तसंच यामध्ये थोडासा गुळाचा तुकडा मी घालून घेतलेला आहे. आता या गुळाच्या तुकड्यामुळे आपल्या ह्या लोणचाचं चव जी काही येते ना ती एकच नंबर येते बरं का. त्यामुळे ना थोडासा गुळाचा तुकडा घालायला मात्र विसरू नका. आता गूळ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे लोणचं चांगलं 2-3 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. म्हणजे त्या गुळाचं पाणी होतं आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपलं हे लिंबू मिरचीचं लोणचं थोडंसं शिजवून घेतलं ना की मग त्याची चटकपणा आणखीनच वाढतो. आणि अशा पद्धतीने थोडासा जाडसर गुळ आहे, त्यामुळे ना तो असा फोडून घेतला तरी चालेल, किंवा तुम्ही किसलेला गुळ जर यामध्ये थोडासा वापरला ना, पोहे खायचा 1 चमचा तरी सुद्धा चालेल. तर पहा किती आकर्षक दिसत आहे लोणचं. गुळ घातल्यानंतर, तिखट घातल्यानंतर याला जे काही चकाकी आणि यामधून जो काही हलकासा एकदम आंबट तिखट असं वास सुटलेला आहे, सांगू शकत नाही तुम्हाला शब्दांमध्ये, इतका सुंदर यामधून वास येत आहे. तर पहा मस्त असं पांगून ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा 2 मिनिटे ठेवलं होतं. आता खाली पहा कढईला. तुम्ही म्हणाल की हे लोणचं करपलं का, तर अजिबात लोणचं करपत नाही. कढईमध्ये जे या लिंबामधला रस असेल, मिरचीमधलं पाणी असेल, ते ना खाली तळाशी म्हणजे भाजलं जातं. वरती आपलं लोणचं मात्र आपल्याला हवं तसं चटकदार तयार झालेलं आहे. तुम्हाला एकदम जवळून दाखवते. आणि आपलं हे लिंबू मिरचीचं लोणचं तसा तयार झालेलं आहे आणि किती रसरशीत आणि इन्स्टंट झालेलं आहे, पाहू शकता. जास्तीचा फापड पसारा न करता, कुठलाही जास्त वेळ न देता आपलं इथे लिंबू मिरचीचं हे मिक्स लोणचं तयार झालं. तर चला मस्त सर्व करून घेते म्हणजे एखाद्या काचेच्या भांड्यात किंवा बाउलमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता, म्हणजे जास्त काळासाठी ते फ्रेश आणि चांगलं राहील. तर इथे ना मी काचेच्या वाटेमध्ये हे ठेवत आहे. काचेच्या भांड्यात लोणचं जास्त दिवस टिकतं. तर मस्त चटपटीत हे लिंबू मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं ना, मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तसंच तुम्ही कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील. तसेच आपले व्हिडिओ कुठकुठपर्यंत पोहोचतात याचा सुद्धा आनंद मला मिळेल. त्यामुळे तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. तर मस्त रसरशीत लिंबाचं लोणचं, लिंबू मिरची लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता बनवा आणि खा. रेसिपीला जाता जाता एक लाईक करा. तसंच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. तसंच बेल आयकनला सुद्धा ऑन करा, म्हणजे अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आजपुरती इतकीच रेसिपी होती. रेसिपी कशी वाटली ना कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमच्या कमेंटमुळे मोटिवेशन मिळतं. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.